नमस्कार मंडळी, मी प्रदीप पवार आणि तुम्ही पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल बंजारा प्रदीप. आजपासून सुरू करतो एक खास भक्तिमय प्रवास. पैठणच्या गंगेच्या तीरावरून कावडीत गंगाजल घेऊन मढीतील श्री कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी. आज आम्ही दुपारी साधारण 2 वाजता पैठणच्या यात्रेत पोहोचलो. यात्रेचा माहोल खूप छान होता. भक्तांची गर्दी आणि सगळीकडे भक्तीचा उत्साह दिसत होता. प्रवास सुरू करण्यापूर्वी आम्ही 3 वाजता जेवण करून घेतलं, कारण पुढे कावड खांद्यावर घेऊन चालायचं म्हणजेच शरीरात ताकद असणं खूप गरजेचं. त्यानंतर 4 वाजता आम्ही गोदावरीच्या नदीपात्रात गेलो. परंपरेनुसार आधी स्नान केलं आणि कावडीसाठी तयारी सुरू केली. कावडीसाठी आम्ही पितळीचे पवित्र कलश आणले होते. ती कावडीला व्यवस्थित बांधून गंगाजल भरलं. साधारण 5 वाजता आम्ही पैठणहून प्रस्थान केलं आणि सुरू झाला आमचा पायी प्रवास. मैया की जय, नाथ महाराज की जय. चिंतन श्री गुरुदेव दत्त. चिंद्रनाथ महाराज की जय. हा वेगे. आता आम्ही कावड घेऊन गंगेच्या पायथ्याशी बाहेर निघालो आहोत. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजचा टार्गेट आहे आमचा शेवगाव पर्यंत पोहोचण्याचा. आज पहिलाच दिवस. शेवगाव गाठण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहूया आमचं सक्सेस होतंय की नाही शेवगाव पर्यंत पोहोचण्याचा. आम्हाला पाणी पाजण्याचं काम देवचंद महाराज करत आहे, कारण की पाणी उन्हामुळे पाणी भरपूर पित आहोत आम्ही, आणि हेच पुण्याचं काम देवचंद आमच्यासाठी करत आहे. आता आम्ही गंगेच्या तीरावरून बाहेर निघलो आहे. संध्याकाळचे 5 वाजता आमचं प्रस्थान चालू झालेलं आहे आणि आज पहिलाच दिवस आहे. पाहूया आम्ही कुठपर्यंत पोहोचतोय. आशा आहे आम्ही शेवगावपर्यंत पोहोचू. रात्रीचे 10 ते 11 वाजेपर्यंत चालणार आहे. नंतर विश्रांती करावं लागेल, कारण का पहिलाच दिवस आहे. जेवढं रनिंग पहिल्या दिवशी कट करता येईल तेवढं आम्ही करणार आहे. आमच्याबरोबर आज आधी आहे, त्याची पहिलीच कावड आहे, त्यामुळं आम्हाला फास्ट चालता येणार नाही आहे. त्याच्याबरोबर चालू, आणि मला पण बरेच दिवस झाले चालण्याचा सराव नाही आहे. पायात काहीच न घालता चालावं लागत आहे. आणि यावर्षी शेवगाव ते जवळजवळ इथपर्यंत पूर्णतः रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खडीकरण, रस्त्याला खड्डे, छोटे छोटे खडे भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे यावर्षी फार तकलीफ होईल असं वाटत आहे. पण ज्यावेळेस कावड आपल्या खांद्यावर असते आणि कानिफनाथ महाराजाचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो, त्यावेळेस कितीही तकलीफ असू द्या शून्य होऊन जाते. कितीही खडतर रस्ता असला तरी पण तकलीफ होत नाही. तर मला लख निरंजन. आम्ही करेटाकडे येथे पोहोचलो आहोत. आता इथून पुढे गोटन 5 किलोमीटर असेल असा अंदाज वाटत आहे. रस्ता फार खराब लागल्यामुळे चालायला फार मुश्किल होत आहे, पण पहिला दम असल्यामुळे एवढं काही खास दमल्यासारखं तर नाही आहे, पण पाय पूर्ण कामातून गेलेले आहेत. पहा तुम्ही खालचे रस्ते. बारी रात्रीचे 7:45 वाजलेले आहेत आणि आम्ही आता पोहोचलो आहे खानापूर येथे. तर मित्रांनो, शेवगाव जाण्याची इच्छा होती. शेवगाव तर पास होत नाही, पण आम्हाला घोटणच येऊन नाही राहिलं आहे. इतका रस्ता भयानक खराब झालेला, इतका भयानक की चलणं
फार मुश्किल होतंय फार. हे तुम्ही पाहू शकताय, निव्वळ दगड आणि बारीक बारीक खडे आहेत. कसे चालावे आणि कसं काही सुचतच नाहीये. तर अखेर आम्ही आता गोटनला पोहोचलो आहे. 9:15 वाजले आम्हाला इथे येण्यासाठी. पाहूया आता जेवण बिवण इथेच करणार आहे. आणि जेवण झाल्याच्या नंतर जर वाटलंच तर पुढे प्रस्थान करू, नाही तर मग इथेच थांबू. आणि महादेवांचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो, पण मंदिर बंद असल्यामुळे आम्हाला ते दर्शन भेटले नाही. तर आम्ही आता गोटनमध्ये येऊन थांबलो आहे. आता आम्ही तसं थांबणार आहे, मुक्काम करणार आहे. आम्हाला पैठणहून 5 वाजता निघलो होतो. तर गोटनमध्ये येण्यासाठी साधारण 18 किलोमीटर आहे. 18 किलोमीटर येण्यासाठी आम्हाला साधारणतः 4 तास लागले आहेत. पाहूया, आजचा मुक्काम इथंच करणार आहे. आणि आजचा पहिला दिवस आमचा संपलेला आहे. उद्या बघू, उद्या दुसरा दिवस राहील. उद्याचा प्रवास आम्ही सकाळी 1 किंवा 2ला करण्याचा प्रयत्न करू आणि शेवगाव क्रॉस करण्याचा प्रयत्न करू सकाळी ऊन होण्याच्या अगोदर. तर पाहूया कुठपर्यंत पोहोचतो ते. हर हर महादेव आणि महाराज. असा आमचा कावड यात्रेचा पहिला दिवस पूर्ण झाला. पुढे अजून 2 दिवसांचा पायी प्रवास बाकी आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आणि जर तुम्हाला असा प्रवास आवडत असेल तर बंजार प्रदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.